मी त्यांना प्रश्न विचारले, सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले. उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधवून आलाय, महाराज झालाय, तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय, 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला. मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे. मी अजय महाराज बारसकर 2-3 दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले, त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्यासमोर काही तथ्य मांडली. आणि असं असताना मनोज जरांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत. मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते, काहीही केलं नव्हतं. मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले. आपण वारंवार भूमिका बदलता, आपण पलटी मारता. ज्या मुद्द्यावर समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा, तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे. आपला अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान कमी आहे. या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले. त्याचबरोबर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाळेकर, परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो, जरांगे हा फसवतो. नारायणगडावर भगवा झेंडा लावायचं सांगून आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला. 5 वर्षाची शिक्षा झाली. जरांगेंमुळे आमचं घर, आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली. त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांगेंच्या आंदोलनात जाऊ नका, हे आंदोलन भरकटलेले, चुकीचं. हे माझे आरोप नव्हते. हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या 20 वर्षाच्या सहकार्यांनी केलेले होते. असे प्रश्न मी विचारल्यानंतर, आणि अधिकार आहे मला विचारण्याचा, मी 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे. पिटिशन केली, आंदोलन केली, अनेक काही गोष्टी केल्या. मी मराठा समाजाचा आहे, मला तो पूर्ण अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली. ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती. त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं. तुमचा स्वभाव अहंकारी आहे. तुमचं मीपणा, माझपणा, श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं. दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारसकर महाराज आहेत आणि त्यांनी असे तुमच्यावर आरोप केलेत, असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. काय उत्तर दिले त्यांनी? मी त्यांना आपल्या समोर साक्षीने विचारतो. मी त्यांना प्रश्न विचारले, सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले. उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधवून आलाय, महाराज झालाय, तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय, 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला. कुठलाच आधार नाही. एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात. याचं कारण मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे. पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी, बारसकर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे. एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय, तथ्याशिवाय आरोप करावेत? इतक्या मोठ्या? हे आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे. पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून 40 लाख रुपये घेतले.
माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला 2 दिवस खूप ट्रोल केले त्यांनी. एखाद्या सज्जन माणसावर, कुणी असू द्या, मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे, मी चांगला आहे, पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एक आरोप नाही, सिंगल वन आरोप नाही, माझ्यावर 2च आता केसेस चालू आहेत. एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा 10वा मी अहमदनगरच्या MSCBच्या ऑफिसमध्ये घातला. असे 2 गुन्हे माझ्यावर ट्रायल चालू आहेत. आता 2च गुन्हे चालू आहेत. ह्या माणसाने बलात्कार, विनयभंग, 300 कोटीची संपत्ती आणि पुन्हा 40 लाख रुपये मी सरकारकडून घेतले. माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे 300 कोटी रुपये येतं तो माणूस 40 लाख रुपये घेईन सरकारकडून. माझी किंमत जर 300 कोटी रुपये आहे, मी सरकारकडून 40 लाख रुपये घेईन. ह्या माणसाला याला समजणारच काही. भाषा पाहिली का आपण? भाषा. मराठा समाज माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता हिने पाहिजे जिंके 80 अक्षरे रसिके मिळवीन. जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय वागलं पाहिजे, काय बोलला आपण ऐकलं सगळं. आपण कसं, मला प्रश्न विचारला, मला पडला प्रश्न, अजून काय आरोप केला त्याने? माझ्यावर तर केलेच आरोप, पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम, वृत्तवाहिन्या, पेपर हा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे. तुमच्या समोर तुमच्यावर जरांगेंनी आरोप केलाय की मला 19 वर्ष लागले, मला मीडिया मिळाला नाही, आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया? कुणी पत्रकारांना पैसे दिले? तुमच्यावर आरोप. जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरी सराटीला, तिथं काय हॉटेल नाही, अन्न नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, आपले लेकरं बाळ इकडे तिकडे सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर आहे तिथं. मग आम्ही असंच विचारायचं तुला कसा मीडिया मिळाला? अरे तुला मीडिया मिळाला नाही, तुझ्या पाठीमागा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथं आलेला आहे. त्या मराठा समाजाचे दुःख, वेदना जी तुझ्या रूपातून प्रगट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथं उभा आहे. हा माणूस बेछूट झालेला आहे, बेताल झालेला आहे. आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं. यानं पुन्हा माझ्यावर आक्षेप केला, आरोप केला की याचा ना आमचा काही संबंध नाही. या बारसकर महाराजाचा, बारसकर म्हणलाच नाही जो, त्याची संस्कृती नाही त्याची, याचा ना आमचा संबंध नाही. बांधवांनो, मी त्या दिवशी गेलो तिथं, मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे. मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरून आलोय. भंडारा डोंगरावर जो जगद्गुरू तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पणित झालेला डोंगर आहे, त्या डोंगरावर माझं संस्था, माझ्या तिथला सातबारा, 17 गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे. भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही, पण ज्या उतारावर जगद्गुरू तुकोबारायांचं नाव आहे त्याच उतारावर माझं नाव आहे. मी आपल्या समोर आत्मविश्वासाने इतक्या कॉन्फिडन्सली इतकं कसं खोटं बोलणार? आमचा काही याचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीनं या जरांगेनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही. माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं आहे की यांनी मला बोलावलेलं आहे, मी तिथे गेलेलो नाही. माझ्याकडे पुरावे येतात, ते पुरावा मी तुमच्या समोर सादर करणार आहे. ज्या दिवशी अपमान झाला, सगळ्या लोकांना शिव्या दिल्या आणि शेवटी तुकोबारायांना हा माणूस संतन फंत म्हणला, आपण सहन कसं करता? माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे, ठीक आहे माझा ना आपल्या संस्थांचा त्या याचा संबंध नाही, काय नाही, तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही, तिथल्या कसल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही, परंतु आपण कसं समर्थन करू शकता? जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात. केवळ हाला हा म्हणायचं, अरे मी पण मराठा आहे, मराठ्याला आरक्षण मिळव असं मलाही वाटतं. आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत. जरांगेंनी जो आरोप केलाय त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही, मी पुरावा देणार आहे. मला तिथं बोलवलेलं आहे. जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे, ती टीम आहे, जे सहकारी आहेत, त्यांनी हा प्रकार पाहिला आणि कुणालाच, कोणत्याही सज्जन, कोणत्याही सभ्य, कोणत्याही विवेकी, कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा, जरांगे यांनी केलेले बेछूट आरोप, त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या,
या कुणालाही सहन होऊ शकत नाही. ही आपली संस्कृती नाही, आपली भाषा नाही. हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना. जरांगेंच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार, त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी, या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो. माझ्याकडे पुरावा आहे, मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही. मी आवाहन केलं वारंवार की जरांगेंनी पुरावे द्यावेत. मी आपल्याला त्यांचा आलेला फोन, मी त्यांना विनंती केली, मला आता माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना, लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक खालच्या रीतीनं, कालपर्यंत मी तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो. मी सत्य सांगितलं समाजाला, आणि मी सत्य सांगायची, सत्याची किंमत फारच असते. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जगायचं, कसं वागायचं, हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे. चांगली माणसं राजकारणात काय येत नाही, हे चिंतन हे कारण आहे. कशाला या घाणीत जायचं, कशाला या चिखलात जायचं, कशाला सत्य सांगायला जायचं. मी आपल्या समोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे, त्या सहकाऱ्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले, मी म्हणलं आंदोलन चालू ठेवा. तुकाराम महाराज देऊ डोंगरावून आलो मी, भांडारा डोंगरावून. महाराजांचा निरोप आहे, तो काय म्हणे, माझं धाडीले निरोप हा तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही एक ग्लासभर पाणी प्या. अशी आम्ही सगळे करते ना, सगळ्या महिला महाराज ऐका ना, माझं ऐकून घ्या ना, माझं ऐका. मी फक्त एवढंच म्हणलो, मला लगेच म्हणले काय ते संतन पंतन मला नका सांगू, मला सांगा माहिती माझं वा ठीक निघा ठीक आहे. आता माहिती माणसाच्या पोटात आलं, तुमची गरज आहे आम्हाला, म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्येक फोन करून बोलून घेतलं. तुमच्यातला साधेपणा पाहिलं म्हणून आम्ही तुम्हाला पुढे केलं. बरोबर आहे का नाही? तुमची आमची ओळख होती का? नाही नव्हती ओळख. काय आमचं सगळ्याच म्हणणं आहे की आम्ही सगळेजण माफी मागतो, पण तुम्ही इथं येणं आणि परत या आंदोलनात दिशा देणं गरजेचं आहे. मनोज दादासाठी, समाजासाठी तर तुम्ही परत पुढाकार घ्या. त्या बाबतीत आम्ही फेसबुकवर वाटल्यास आम्ही आमच्या माहिती देतो की जे काय काल झालं त्या बाबतीत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे तुम्ही जे ट्रोल होतात, तुम्हाला जे बाकीचे कोणी काय बोलताय त्या बाबतीत होणार नाही. तुम्ही वरती साधू संत जे नाराज झाले असतील तुमच्या ह्याचे देऊचे, त्यांनाही थोडंसं तुम्ही समजून सांगा. आणि शेवटी साधू संत पोटात घेतातच चुका. जे काय काय समाजात आपण हॅलो महाराज, आम्ही सगळ्या पूर्ण टीम आम्ही तुमची माफी मागतो. हे सोडून द्या, हे विषय असे चलत राहतात, पण समाजासाठी तुम्हाला यावं लागते महाराज. तुम्ही खरंच नकाल बेकार वाटून गेल्यानंतर बरं का महाराज. मान खाली नाही ना, नाही पाहिलं त्या तुम्ही म्हणजे त्याच्याकरता आम्ही माफी मागतो. त्याच्यामुळे सगळे आम्ही बसलो आता कमी सगळी माणसं चांगली. ही क्लिप तुम्हाला पाठवून देतो मी सगळी. हा जो फोन त्यांच्याबरोबर असलेले डॉक्टर तारक, त्यांच्याबरोबर असलेले सरपंच तारक, श्रीराम भाऊ, संजू भाऊ, अनेक लोक, ते सगळेजण बसले होते. आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राऊंड दिला आणि माझी आणि यादव सरांची त्यांना स्वतंत्र फोन केला, त्यांची स्वतंत्र माफी. मी त्यांना म्हणलं, तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर, आमचा अपमान, आमचं जे आहे तुकोबाराय असेल किंवा काय जे झालं असेल ते कुठं झालंय, समाज माध्यमावर झालं, चॅनेलवर झालं, असं कसं आमचं नुकसान भरून येईल. ते म्हणले आम्ही सगळं बाईट करतो आणि फेसबुकवर टाकतो आपण ऐकलेले. माझा प्रश्न असा आहे, मी आपल्यासमोर पुरावा दिला आणि माझ्याकडं मला कालच सांगितलं मी की मला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायला सुरुवात केली. कारण मी वकील आहे, जसं मी महाराज आहे ना तसं मी वकील सुद्धा आहे. मला शंका आली आणि तुम्हाला सांगतो, आम्हाला पुन्हा काय म्हणले ते, महाराज तुमची गरज आहे, आम्ही तुम्हाला बोलवलंय, तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे.
मनोज दादाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे. तुम्ही परत या, तुम्ही परत या, तुम्ही परत या. आमचा अपमान आम्ही गिळून आम्ही परत गेलो तिथं. दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं. चला, कशासाठी गेलो आम्ही? समाजासाठी गेलो. तिथं गेल्यानंतर हा हेकड माणूस यांनी पाहिलं, त्याचं कसं सारखे सारखे गणितं बदलत राहतात डोक्यामध्ये. आणि पुन्हा त्या माणसानं, त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो, आमची वाट पाहत थांबली, सगळी टीम गावात वाट पाहत थांबली. आम्ही 4 वाजता तिथे गेलो. 4 वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती, सगळे सहकारी बसले होते.